हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आजचा ब्लॉग आहे की मी काहीतरी छान असं पहिल्यांदाच गोड पदार्थ ट्राय केला आहे. तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा, काय बनवलं आहे असं आणि किती छान झालं आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. तर आत्ता मी चालली आहे स्कूलमध्ये आणि दक्षू घरीच होता. हर्षूच्या स्कूलमध्ये आज PPT मीटिंग होती. सो म्हटलं चला मीटिंगला जाऊन येऊयात. पण काय सांगू, एवढं ट्रॅफिक लागलं की आम्हाला जायलाच अगदी तिथे पोहोचायला उशीर झाला. हर्षूच्या आणि त्याच्या डॅडांच्या खूप साऱ्या इथं गप्पा चालल्या होत्या आणि ह्या गप्पा काय ते तुम्हाला लवकरच कळेल की काय गप्पा मारत होते आणि मीही सांगेल तुम्हाला. आत्ताच मी हे नाही करणार आहे, स्प्रेड नाही करून देणार. ते नंतरच कळेल की जेव्हा आपण एखादी गोष्ट करणार असेल तिथं नंतरच स्प्रेड झालेली महत्त्वाची असते. अगदी छान असं लोणावळ्यातलं हे वातावरण बघताय तुम्ही. मस्त बाजारातून आम्ही रोड काढत निघालो होतो आणि मी अशी मस्त गरमी झाली होती मला, तरी पण AC लावला होता आणि ह्याच लुकमध्ये आम्ही आता चाललो होतो. मी, पिल्लू आणि हे होते. जायला इतकी गर्दी आणि हर्षूची मस्ती काही थांबतच नव्हती आणि त्याच्यानंतर गप्पा गोष्टी ह्या करत आम्ही हर्षूची बऱ्याच गप्पा की टीचरशी काय बोलायचं, कसं बोलणार, काय बोलणार आणि इतकं हुशार हर्षूनं पुढे जाऊन सांगते काय बोलला ते. फायनली बाजारात नाक्यावर पोचलो आणि ही गर्दी, गाडी चालायला चान्सेस नव्हते आणि 11:30 ते 12:30 मीटिंग होती. आम्हाला पोचायलाच 12 वाजले. अक्षरशः तिथे जाऊन असं म्हणजे एकदम वेगळं वाटलं की एकदम उशिरा पोचलो आम्ही तिथे. तिथून आलो घरी आणि आता बघा, तर घरी आल्यावर दक्षला सांगितलं मी की दक्ष, टीचर हर्षूला सगळं गुड वगैरे म्हटलं. तर हर्षूमध्येच म्हणते, मम्मा जे चुकीचं बोलल्या ते चुकीचं पण सांग ना त्याला. म्हणजे इतकं खरं बोलतो हर्षू, कधीच खोटं बोलत नाही आणि अशी सवय खूप छान आहे. पण बाहेर गेल्यावर पण तो सगळ्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी खरं सांगतो. शाळेतून आल्यानंतर डायरेक्ट मी किचनमध्ये आवरायला घेतलं, कारण की आज मुलांची शाळेला सुट्टी होती ना. तर म्हटलं पटापट आवरून घ्यावं आणि तसंच मी स्कूलमध्ये गेले, म्हणजे उठले आणि आवरलं आणि स्कूलमध्ये मीटिंग होती तिकडे गेले. तिथून आले, तिथे जायला पण मला लेट झाला. तिथून आल्यानंतर घरात खूप सारा पसारा होता, तो क्लीन केला पहिला आणि मस्त जेवण वगैरे केलं. खरं तर अगदी सुस्ती येणार होती मला, आत्ता झोप येणार होती, पण इकडची ड्युटी माझी संपत नाही ना गाईज. ये वाली जी ड्युटी आहे ना ती संपत नाही माझी. आणि म्हणतो आज ट्युशनला जायचं नाही. ट्युशनला जायचं नाही का, तर त्याला बघायचे TV. हे बरोबर आहे का सांगा बरं? मी जर फी भरत असेल तर तू नुसतं टाईमपास करायचा का दक्ष? इट्स नॉट गुड. बोर होतं सुट्टीच्या दिवशी. आणि त्याला खरं सांगू का, हर्षू नसेल ना, हर्षू गावाला गेलाय मगाशी त्याच्या डॅडांसोबत आम्ही स्कूलमधून आल्यानंतर. पण ह्याला इतकी हॅप्पी होती ना, हॅप्पी मुमेंट्स होती ना त्याची. म्हणतो, मम्मा हर्षूला सांगायचं गावाला राह नको येऊ. हर्षू तू ऐकणार ना ब्लॉग, तर बघ बरं का तुझा भाऊ काय म्हणतोय. ये देखो ना गाइस, इसकी स्माइल तर देखो ना, कितनी खुशी हो रही है उसको. आता कालचा जो गाडीचा ब्लॉग बघितला ना तुम्ही, त्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही गाडीने किती त्रास दिला आहे. आज गाडी आम्ही लावली आहे पाळा, सर्व्हिसिंगला टाकली आहे मी. त्यामुळे आत्ता पण आम्ही चालतच चाललो आहे. आणि तिथून गेल्यानंतर आता मी ह्याला सोडणार आणि गाडी झाली आहे की नाही बघणार. तुम्हाला दाखवते तिथं गॅरेजच्या इथं गाडी आहे का नाही, आणि मग झाली की नाही काय प्रॉब्लेम. मला बॅटरी खराब झाली होती त्याची. बॅटरी चेंज केली, ऑइल वगैरे चेंज करून सर्व्हिसिंगला टाकली. आता बघू, दाखवते दिसली तर. इथे ते जवळपास दक्षला सोडते आणि गाडी घेऊन येते. गाडी दिसली, थांबा जरा, झाली का बघते. झाली आहे गाडी झाली आहे बरं. हर्षा लगेच जाऊन बसलाय त्याच्यावरती, ऑइल सांडलं सगळं कपडे. नाही दक्षला सोडायला जाताच गाडी झाली होती. मग राऊंड मारून आले ना, अगदी गाडी ओके झाली होती. तिथून पुढे गाडी घेऊन दक्षला घेऊन ट्युशनवरून आले आणि दळण टाकायचं होतं म्हणून शॉपमध्ये गेले आणि अगदी गव्हाचं दळण घेतलं आणि दळायला टाकलं. अचानकच आठवलं की दळण संपलं होतं आणि मला ते टाकायचं होतं. म्हणजे तसं लक्षात होतं, पण दिवसभराच्या ह्या टायमिंगला मला आठवलं. त्यानंतर दळण टाकल्यानंतर मी आणि दक्ष लेकवर गेलो. अगदी मस्ती बघा आमची. गाईस, दक्षला ट्युशनवरून घेऊन आल्यानंतर मी डायरेक्ट आली आज खूप दिवसानंतर. कुठे आले बाबू आपण? डॅमच्या बाहेर. डॅमच्या बाहेर आलो. बरोबर, डॅमच्या बाहेर आलोय. म्हणजे आपलं लेक आहे त्यावरती आलो. दक्षिण बरोबर लेक आहे का ते? मग काय लेक? डॅम आहे. अच्छा, डॅम आहे का? पण सगळेजण लेक म्हणतात. सो आम्ही तिकडे आलो आहे आणि अगदी वातावरण छान झालेलं आहे. थोडंसं मूड फ्रेश करण्यासाठी. घरात अगदी गरमी आणि हे सगळ्या गोष्टींनी जीव वैतागला होता आणि अगदी गरमी होती. आता मस्त इकडे फ्रेश हवा, पाणी येत असेल ना इथं. वातावरण खूप छान आहे. तिथं पाणी येत असेल ना भरल्यानंतर.
कितना सारा स्नॅप काढायचा पण बहुत पानी इधर डुबकी मारने दक्षा आहे. मम्मा कपट काय व्ह्यू आहे. मम्मा ती लाइटिंग आहे तिथे ती संध्याकाळचा हा निसर्ग, तिथे लाइटिंग आहे तिथे ती आहे ना. संध्याकाळचा हा निसर्ग आणि हे सूप वाव अँड वाव, फक्त अरे वाव. मम्मा, तिथं बघ तिकडे लाईट आहे तिथे आहे ना, बघ ना. तर गाईज आज होता आमचा शनिवारचा उपवास. सगळं काही स्वयंपाक झाल्यानंतर हा पदार्थ ट्राय करायचा ठरवला आहे. अगदी छान झालेला आहे, बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा ट्राय केल्यानंतर इतकं छान झाल्यानंतर जे सूप भेटतं ना, मला काही सुचलंच नाही, त्यामुळे फक्त बाउलमध्ये तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे. पण नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन की मी काय कसं बनवलं. पहिल्यांदा केले, अगदी छान झाले. चला तर मग पुढे बघा. तर गाईस मस्त आज मी लापशी बनवली होती, तुमच्यासोबत शेअर केली. अगदी छान अशी टेस्ट झाली होती. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एकदा गावी गेले होते तेव्हा दाखवली होती की लापशी मी बनवली आहे आणि अगदी छान अशी बनवली होती. म्हणजे मी नाही, माझ्या नंदने बनवली होती आणि खरंच खूप छान झाली होती ती. आणि तो ब्लॉग मी म्हटलं की परत एकदा बनवेल आणि मी तो म्हटलं चला आज बनवू. मी तुमच्यासोबत आज रेसिपी नाही शेअर केली, आज मी फक्त बनवली. म्हटलं चांगली होती काय, मी आज पहिल्यांदा बनवली. पहिली गोष्ट लापशी मला आवडत नव्हती आणि सारा शांत बसा, मी मारेल तुला, लय मारेल. मी उडवणार थोडी. मग गाईजला गप्प बस. बोलते. मस्ती करतोय दक्षू, बघा ना, मला मागे दिसत असेल. ही माझी काच आहे, त्या काचमध्ये गाईजला बोलतोय. लाईक शेअर करा नाही तर लाईक शेअर करा, नाही तर ठॉक ठॉक. दाखवा यांना डेमो दाखव. दाखवते. हे गोष्टी व्हिडिओ पण केले आता. तर मी तुम्हाला लास्ट ब्लॉगला रेसिपी दाखवली होती, पण मी ही स्वतः पहिल्यांदा ट्राय केली. पहिली आता गोष्ट, demo दाखव गाईजला. एक मिनिट ह्याचं होऊ देत, मग मी तुमच्याशी बोलते. दाखव, नोट अरे तू दाखव ना तू दाखवतीये ना. demo. बंदूक घे, त्याला गिफ्ट आलेली, म्हणजे हर्षूची. हर्षू नाही तर असायची मज्जा चालू आहे ॲक्च्युअलमध्ये. अगदी लाडप्यार खूप चालू आहे, मस्ती चालू आहे. अभ्यासाच्या नावाने शून्य आहे. नाटक अरे मला करायला तू शिकलाय. नाही तर तुला पण बोलू. जरा वेळ मगाशी तुझ्या बडबड दाखव- करतोयस फार, थांब जरा. आज माझा हर्षू गावाला राहिला आहे आणि सकाळी त्याच्या डॅडांसोबत आम्ही मीटिंगवरून आल्यानंतर गेला आणि त्याच्यानंतर तो गावाला थांबतो म्हटला. आणि थांबण्यामागचं कारण कसं, आज प्रियांश अगस्त्य ते थांबलेत गावाला, त्यामुळे त्याला पण असं वाटलं की गावाला मम्मा मी थांबतो, मला फोन आला. पहिली गोष्ट मंडेला त्यांची पहिलीच टेस्ट आहे आणि आता काय करेल काय माहिती, उद्या कधी येतोय कधी नाही त्यावर डिपेंड. आणि मी त्याला म्हटलं तू चाललायस, उशीर आहे, असं काही नाही, उद्याचा दिवस तरी आपण रिव्हिजन करू. नाही, आता उद्या मला नाही वाटत की तो किती वाजता येईल किती वाजता नाही. तर आता मी तुम्हाला बोलते की आपण मी लापशी बनवली होती नंदिनी मागच्या वेळेस. तर ती मी पहिल्यांदा, म्हणजे दुसरी वेळ असेल माझी ती खायची. मी कधी खात नव्हते, मला म्हणजे त्याचं लापशी नाव ऐकूनच नको वाटायचं. एकदा दोनदा टेस्ट केली, त्यानंतर अगदी छान वाटली खायला आणि अगदी तुपातली, मग भारी वाटलं खाण्यासाठी ती. म्हणून मी नंदेकडून शिकले तेव्हा आणि आज मी पहिल्यांदा बनवली. मी आज तुमच्यासोबत शेअर नाही केली ती, कारण की म्हटलं कशी होती आहे, चुकती आहे का, करपती आहे का, ह्या गोष्टी घडतात का. पण लापशी इतकी छान बनली होती. आता मी घरात त्यांना खायला दिली आहे, त्या लोकांनी पहिल्यांदाच खाल्ली. छान झाली होती, दक्षिण नाही खाल्ली, खरंच खूप मस्त झाली होती. मी त्या 2 बाऊल खाल्ल्या, खोटं नाही बोलत. आणि त्यामुळे जेवणच कमी केलं आणि लापशीच खाल्ली फक्त, कारण मला एक असं क्रेविंग झाली होती की मला लापशी खाऊशी वाटली खूप. आणि मी लोणावळा बाजारात गेले होते ना मागच्या शॉपिंग करायला, सामान भरायला, तेव्हा मला दिसली, म्हटलं घ्यायचीच आणि ही बनवायची. आज मी तुमच्यासोबत शेअर नाही केली, पण नेक्स्ट टाईम आता मला कळला, अंदाज बिंदाज सगळ्या गोष्टी कळल्या. आता मी नेक्स्ट टाईम बनवताना तुमच्यासोबत शेअर करेन. तर एक गोष्ट मिसिंग झाली, त्यात थोडंसं दूध टाकायचं राहिलं, पण दुधाची काही गरज वाटली नाही मला, अगदी छान झाली होती. तर बाकी आज हर्षू नाही तर मलाच करमेना, तो मस्त गावाला एन्जॉय करतो आहे, म्हणजे राहिला आहे रिलॅक्समध्ये. अगस्त्यन प्रियांश असल्यामुळे आता झोपतानाच काय करतो आहे काय माहिती. अगदी सायलेंट घर वाटते, नाही तर तो एकटाच पूर्ण घर झोपेपर्यंत डोक्यावर घेऊन ठेवतो, म्हणजे फुल बडबड पसारा ह्या गोष्टी खूप असतात. आज इतका पसारा पण नाही आहे आणि घरात रोजचं कोणी असेल आणि अचानकच म्हणजे नाही का गावी वगैरे गेले तर मिसिंग वाटतं आणि करमत नाही, असं झालं. तर आता 11:15 वाजले, 11 सगळं कामावरले, अशीच बसली. सो चला म्हटलं तर ब्लॉग एड करूयात.
आणि तुमच्याशी बोलत नाही तर इतर वेळेस माझे 15-20 मिनटं तर त्यालाच द्यायला लागतात. हर्षू असं कर, हर्षू तसं कर, हा पसारा उचल, ते उचल, ह्या गोष्टी सांगताना होतात. तर म्हटलं चला आता आपण मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी बोलूयात जरा. आणि उद्या संडे, पण हा ब्लॉग तुम्हाला मंडेला बघायला भेटेल ना. पोस्ट टाकते मी यूट्यूबला लाईव्ह येणार आहे म्हणून. तर चलो मी इंस्टाग्रामला पण लाईव्ह येईल आणि यूट्यूबला पण लाईव्ह येईल संडेला. तर बघू लाईव्हमध्ये कोण कोण जॉईंट होते. तर आपण इथेच थांबूयात, ब्लॉग एंड करतेत. आणि चॅनलवर कोणी नवीन असतील ना, नवीन, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप सारं शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. आणि अजून मी काही सांगणार नाही कारण की तुम्ही करताय ते बरोबर ना. आणि बिलकुल बिनधास न लाजता मी कसं बोलू, मी कशी कमेंट करू असं करायचं नाही. चुकीचं असेल तर तिथे मला म्हणजे चुकते म्हणून पण सांगा. चांगलं असेल तर चांगलं कमेंट्स पण करा. आणि कुठे चुकत असेल मी तर ते पण सांगा, जेणेकरून मी त्यामध्ये चेंजेस करू शकते, मी त्यात एक सुधारणा करू शकते. आणि तुम्ही नाही सांगणार मग कोण सांगणार. अशा गोष्टी आपल्याच माणसांकडून करतात. तर चलो मी इथेच ब्लॉग एंड करते. बाय बाय.